14 ऑगस्ट रोजी अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील 11वीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी राजेश बेठेकर आणि श्यामप्रसाद बेठेकर या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. पोटदुखी, उलटी आणि चक्कर असा त्रास जाणवला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची परवानगी घेतली. आपल्या गावाकडे बसने अमरावती ते परतवाडे कारंजा खेड असे ते निघाले. गावामध्ये पोहोचल्यावर दोघांना हत्रू येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. मात्र राजेश बेठेकर याची प्रकृती जास्त खराब झाल्याने त्याचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला व श्यामप्रसाद बेठेकर याला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर करण्यात आले. दरम्यान आम्ही श्यामप्रसाद याची प्रतिक्रिया घेतली. त्यामध्ये त्याने नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. हाँ, तो क्या हुआ था ऐसा तुम्हारे साथ जो आपको गांव में आना पड़ा? बुखार आ गया था और पेट दुख रहा था। पेट दुख रहा था। हाँ अच्छा, आपका भी वो सेम वही हुआ था? हाँ पेट ही दुख रहा था। हाँ। कैसे आए फिर आप, जैसा आपको स्कूल से भेजे थे क्या? नहीं, मेरा भाई ने परमिशन मांगा था। परमिशन मांगा था कि गाँव में जाते हैं? हाँ, तो कैसे आए फिर आप गाँव पर? रिश्ते के ऊपर से। हाँ बस से आए थे? हाँ। बस में जो आपके साथ का लड़का जो गुजरा उसको कुछ उल्टी वगैरह कुछ छूटे क्या बस में? तबीयत कैसी थी उसकी? रात के दुख रहे थे पेट और उल्टी कर रहा था। उल्टी कर रहा था। स्कूल वालों ने क्या बोले थे, घर पे जाओ? नहीं, हम ही परमिशन लिख गया। तुम परमिशन लेके गए थे स्कूल? तुम तबीयत जब खराब हुई थी आपकी तो स्कूल वालों ने बोला नहीं कि आपको दवाखाना चले गए? बोला था। तो आप ऐसा तो वो स्कूल में नहीं जाते हुए गाँव में चले आए? हाँ, अच्छा, गाँव में आने के बाद वो लड़के को जो आपके साथ में था उसको दवाखाना कौन लेके आया था? हाँ, उसके पापा ने। उसके पप्पा ने। तुमने भर्ती किए थे? हाँ, तुम साथ में गए थे दवाखाना? नहीं, नहीं, हत्रू में गया तो खतरों में। तुम्हारा गाँव कौन सा? कारण क्या कारण से। कौन से क्लास में थे आप वहाँ पे अमरावती में? 11वीं 11वीं में। स्कूल का नाम क्या है? मार्च को गई थी। महर्षि पब्लिक स्कूल। हाँ। तो विद्यार्थी 14 तारखेला इथून गेलेला होता. त्याला गाडी नाही भेटली किंवा काय असलं ते पूर्ण प्रकार माहित नाही. त्या विद्यार्थी PSC मध्ये 6 तास तिथे ऍडमिट होता म्हणते कोथरूडला 16 तारखेला. तर 6 तासामध्ये मला वाटते डॉक्टरांनी त्याच्यावर काही ना काही ट्रीटमेंट केली पाहिजे किंवा डॉक्टरांचं हे म्हणणं आहे की जर एखादा स्नेक बाईट पण असलं तर आम्हाला 15 मिनिटं किंवा 30 मिनिटांमध्ये आम्ही कोणताही पॉयझन आम्ही कव्हर करू शकतो म्हणतात. आणि ते विद्यार्थी हे जे आहे असे 4-5च त्याचे गावातले त्याचे सोबती जे आहे त्यांची तब्येत खराब झालेली आहे. त्याच्यातलंच त्याचा एक होता. बाकी इतर जे आहे 450 विद्यार्थ्यांना कुणाला काही अडचण नाही पडलेली आहे आणि विषबाधा असा काही प्रकार झालेला नाही आहे. जर असतं तर 450 पैकी कमीत कमी 40 लोकांना तरी ते दिसलं असतं. हे आपले 4-5 लोकांनामध्येच जे आलं त्यांना आपण ॲडमिट केलेला आणि त्याच्यातली माहिती हे घेत असताना त्यांना ते घरचं काही चुडा किंवा काहीतरी असं होतं म्हणे. ते लोकांनी ते विद्यार्थ्यांनी 4-5 ते एका गावातले आणि एका वर्गातले आणि सोबतचे मित्र आहे त्याने ते आपसात शेअर करून ते खाल्लेलं होतं. त्यामुळे पण काही असू शकते. पासून जे मुलं आहेत ते सांगत होते की आम्ही एका गावचे नाही, आम्ही वेगळे गावचे आहे. दोन्ही पालक, पाचही विद्यार्थ्याचे पालक सध्या आले. आम्ही 12 ते 13 जण होते असं त्यांनी सांगितलं. बुवा ज्यांना नंतर बरं वाटलं त्यांना सोडलं, परंतु जे सिरियस होते त्यांना त्या ठिकाणी ठेवलं. ॲडमिट किती लोकांना केलं? त्यांनी सांगितलं की 12 ते 13 लोकांना असा प्रकार. आता 5 लोक ऍडमिट आहेत. ते रेग्युलर आमची जी ट्रीटमेंट राहते. कोणालाही काही थोडा सिव्हिअरनेस असला तर आम्ही हॉस्पिटलला रेफर करतो. आमची जी टायप हॉस्पिटल आहे तिथे. आणि तिथून त्यांना जर बरं वाटत असेल डॉक्टरचे ॲडवाईसमध्येच आम्ही त्यांना परतही आणतो. आणि त्यातल्या 4 लोकांना असं वाटलं की बा डॉक्टरला ॲडमिट करायचं होतं म्हणून आपण 4 लोकांना तिथे डॉक्टरच्या ॲडवाईसमध्येच आम्ही तिथे एक्झॉनमध्ये किंवा बाकी हॉस्पिटल्समध्ये ज्यांना आपण जे अटॅच आहे त्यांना आपण प्रोसेस तिथे करत असतो. CCTV कॅमेरे बंद असल्याचं उपचार केलेल्या आयुक्तांनी. अस्वच्छता देखील किचनमध्ये असं देखील आयुक्त बोलले. कसं पाहते? CCTV कॅमेरा बंद काऊन आहे हे मला माहीत पडलं. मी जे आहे त्याचं टेक्निकल इश्यू असल्यामुळे ते रिपेअरिंग करायला लावलेलं आहे. ते होऊन जाणार आहे. मोठ्या प्रमाणात स्वच्छता आहे. जेवणामध्ये पापड, लोणचं जो काही मेनू ठरवून दिला शासनाने त्याप्रमाणे जेवण नव्हतं असं आयुक्तांनी सांगितलं. जेवण झालेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं. आमच्याकडे शॉर्ट्स आहे, त्यामध्ये पापड, लिंबू, कांदा काही नव्हतं. फक्त भाजी, पोळी, वरण आणि विद्यार्थ्यांना भरपोट आपण जेवण देतो आणि त्यांना लागलेलं जे निडेड जे आहे जे डाएट ज्याचं शेड्यूल केलेलं त्या हिशोबाने पूर्ण देत असतो.
तुम्हाला लाखो रुपये शासन देतं, मात्र जी तुम्ही नामांकित शाळा म्हणून त्यासाठी तुम्हाला ओळखलं जाते. मात्र रेग्युलर विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थ्यामध्ये भेदभाव केला जातो. त्या आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळं बसल्याचा आरोप होत आहे. असं काहीच नाही आहे. विद्यार्थ्यांनी आरोप केला आम्ही वेगळं बसतो आणि इतर विद्यार्थी असं वेगळे काहीच नाही बसतात. म्हणजे विद्यार्थी खोटं बोलतात. असं काहीच नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. पत्रकार बंधूंनी प्रतिक्रिया घेतल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी 4 ते 5 विद्यार्थ्यांनी चिवडा खाल्ल्याचा असा संशयित माहिती दिलेली आहे. चिवडा खाल्ल्यानंतरच त्यांची प्रकृती बिघाड झाल्याची अशी माहिती समोर आलेली आहे. पूर्ण शाळेमध्ये 450 विद्यार्थी असून फक्त 4 ते 5 विद्यार्थ्यांनाच विषबाधा कशी झाली हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. नेमकं आरोग्य विभाग प्रशासन यावर काय पाऊल उचलते हे आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.